बारे नंदीश्वरा जावे त्वा सत्वरा, बारे नंदीश्वरा जावे त्वा सत्वरा, बारे नंदीश्वरा जावे त्वा सत्वरा, बारे जावे त्वा सत्वरा, बारे नंदीश्वरा जावे त्वा सत्वरा, बारे नंदीश्वरा जावे त्वा सत्वरा, बारे नंदीश्वरा जावे त्वा सत्वरा, तुझ बिन धरा दुखी होते, तुझ बिना धरा, तुझ बिना धरा दुखी होती, तुझ बिना धरा, तुझ बिना धरा दुखी होती, तुझ बिना धरा दुखी होती, तुझ बिना धरा दुखी होते, तुझ बिना धरा दुखी होते, भक्ती मार्ग माझा आहे प्रभू सोपा, भक्ती मार्ग माझा आहे प्रभू सोपा, भक्ती मार्ग माझा आहे प्रभू सोपा, तुझ बिना धरा मुक्ती, तुझ बिना धरा मुक्ती, तुझ बिना धरा मुक्ती, भक्ती मार्ग माझा आहे प्रभू सोपा, भक्ती मार्ग स्थापोनिया बापा सोके करे, स्थापोनिया बापा, स्थापोनिया बापा, स्थापोनिया बापा सुखी करे,
सुखी करी सापुनिया बाबा सुखी कर सापुनिया बाबा सापुनिया बाबा सापुनिया बाबा सुखी करे सुखी करे सोके करे अपनिया बाप सोके करे सोके करे सोके करे कोनिया बाबा सुख करे कोनिया बाबा सुख करे अपनिया बाबा सोके करे भक्ति मार्ग मादा आगे बहुत होगा भक्ति मार्ग मादा आगे बहुत होगा भक्ति मार्ग मादा आगे बहुत होगा जगद्गुरु पंचाचार्य महाराज जगज्योति महात्मा बसवेश्वर सिद्धेश्वर भगवान संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज पार्वती महाराज
बारे नंदीश्वरा जावे त्वा सत्वरा तुझ वीणा धरा दुःखी होते भक्ती मार्ग माझा आहे बहु सोपा स्थापुनिया बाप्पा सुखी करी समस्त पाखंड शीघ्रची खंडावे भक्ती सुख द्यावे जना लागी भक्ती मार्ग माझा आहे बहु सोपा स्थापुनिया बाप्पा सुखी करी बसवलिंग म्हणे शिवाज्ञाधारी बसवलिंग म्हणे शिवाज्ञाधारी निघाला सत्वरी मृत्यू लोका भक्ती मार्ग माझा आहे बहु सोपा स्थापुनिया बाप्पा सुखी करी श्वार नमः सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय संत शिरोमणि मनमत स्वामी महाराज की जय राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय बोलो रे भाई सब संतान की अपने अपने माता पिता की भारत माता की ईश्वर भगवान की जय मंगलम जय नमः पार्वती पते प्रणम्यं श्रीसादेवं कवे पुत्र विनायकं भक्ताभासं स्मरे नित्यं कामार्थतो सिद्धये त्रैलोक्य संपदालेख्य समणलेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शस्त्रपारगः त्वां धर्मचारिणे शंभो प्रणमामि परं शिवं पंचाननतनुद्भुतानां पंचाक्षरमनुपमान् पंचसूत्रकृत वन्दे पंचाचार्याणां जगद्गुरो अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येनं तस्मै वं श्रीगुरवे नमः। थोडा आवाज द्या आणि थोडं ट्रबल द्या, आवाज थोडा कडक करा। बारे नंदीश्वरा जावे त्वा सत्वरा तुझ विणा धरा दुःखी होते भक्ती मार्ग माझा आहे बहु सोपा स्थापुनिया बाप्पा सुखी करी। अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक शाश्वत सुखाचे स्वामी विश्वाचे विश्व चैतन्य विश्वाराध्य विश्वगुरु माझे आराध्य भगवान आशुतोष परमात्माला हृदय मंदिरामध्ये स्मरण करून त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय देहाचे शिल्पकार पदवाक्य पदप्रमाण पारावार दृष्टी वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या पवित्र चरण कमली शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करून थोडासा बेस द्या दादा। भगवान शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेले श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य जे 12व्या शतकातील थोर समाज सुधारक क्रांती सूर्य समता नायक जगज्योती महात्मा बसवण्णा
16व्या शतकातील तुमची आमची सर्वांची माऊली संजीवन समाधी राजे शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली तथा आमच्या वैलांडी नगरीतील आमचे ग्रामदैवत स्थानदैवत वास्तुदैवत आमचे आराध्य दैवत स्वानंद सुकणीमाशी संजीवन समाधी राजे सद्गुरु राचोटेश्वर अप्पा या सर्व दिव्य विभूतींच्या चरणी अनंत कोटी श्री साष्टांग दंडवत प्रणाम करून पावन नगरी पुनीत नगरी भगवान सिद्धेश्वराच्या वास्तव्याने अत्यंत पवित्र झालेली ही भूमी शिवक्षेत्र एरंडेश्वर या पवित्र अशा शिवक्षेत्राच्या ठिकाणी ज्या भगवंताच्या वास्तव्याने ही भूमी तपोभूमी झाली, ही भूमी शिवभूमी झाली, हे ठिकाण शिव ठिकाण शिवक्षेत्र झालं, अशी भगवान सिद्धेश्वर अशा या भगवंताच्या ही पवित्र चरणकमली श्री साष्टांग दंडवत प्रणाम करून मागील 21 वर्षापासून अत्यंत सुंदररित्या अविरतपणे भगवान सिद्धेश्वराची तुम्ही निरंतर सेवा करत आहात। अत्यंत प्राचीन कालगणनेमध्ये लिहिला जाणारा असा एक योग म्हणजे एरंडेश्वर ग्रामाचा आहे। नावही परमात्म्याच्या नावाशी संबंधित आहे। ग्रामाचं नाव भगवंताच्या नावाशी संबंधित आहे आणि वस्तुस्थिती ज्या वेळेला गावामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला ती अनुभूती सुद्धा आल्याशिवाय राहत नाही, असे भगवान सिद्धेश्वर आपल्या नगरीमध्ये विराजमान आहेत। या प्राचीन अशा शिवालयांना पाहिल्यानंतर भारताची शिवसंस्कृती किती प्राचीन आहे हे आपणाला लक्षात यायला वेळ लागत नाही। या प्राचीन संस्कृतीची कालगणना जर आम्ही इतिहासाच्या माध्यमातून नोंद केली तर इतिहासाचे नोंदकार संपतील, पण याची गणना आम्हाला सांगता येणार नाही। आणखी इतिहास लिहिणारे हे संशोधक असतात आणि एखाद्या वस्तूचा DNA टेस्ट करून ती किती प्राचीन आहे याचा शोध लावतात, निकष लावतात, पण ती तेवढेच प्राचीन आहे का हे वैज्ञानिकांना सुद्धा शास्त्रज्ञान व्यक्तींना सुद्धा ते उमजत नाही, समजत नाही। हजारो नाही लाखो वर्ष निघून गेली असतील आणि याचा दाखला स्वतः मन्मथ माऊलीने दिलेला आहे। जहीचा शिव तहीचा शिवाचार, नवा झाला म्हणती ते पामर, तेने नोनी बोलते बोला अज्ञपणे। ते कळलं नाही म्हणून लोक म्हणतात शिवभजन आता आले काही, ते कळलं नाही म्हणून काही लोक म्हणतात आता कुठंतरी हे करूयात हो, पहिलं का होतं। अरे बाबा, पण जगाचा बाप तरी अगोदर होता ना, आणि त्या बापाचं भजन करत असताना लेकरं कधी मागे पुढे होत असतात है ना, म्हणून दाखले संतांना द्यावे लागले। जहीचा शिव, परमात्म्याच्या पलीकडे जर कुठली वस्तू तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर आजपर्यंत कुठल्या संशोधकांना, साहित्यकांना, वैज्ञानिकांना, पुराण तत्वामध्ये, पुरातत्व विभागामध्ये कार्य करणाऱ्याला किंबहुना साधू संतांनाही, शास्त्रांनाही, एवढंच नाही तर वेदांना सुद्धा आणि त्याच्याही पलीकडे गेलं तर शैवागमांना सुद्धा सापडलेलं नाहीये, कारण की तो परमात्माच अनादि आहे असं ज्ञानोबा माऊलीला सुद्धा 13व्या शतकामध्ये सांगावं लागलं। आदिनाथ उमा बीज प्रगटले, हे प्रकटन काय आहे तर वस्तू रूपाने सगुण स्वरूपातून, गुरु स्वरूपातून सतशिष्यांमध्ये परिवर्तन करणे आणि निजपदी बैसवणे, याला प्रगट होणे म्हणावं, याला आकाराला येणे म्हणावं, याला सगुण स्वरूप म्हणावं, याला गुरुरूप म्हणावं। ते गुरुरूप ज्ञानोबा माऊली सांगतात। आदि या शब्दाचा अर्थच आहे जो मूळ स्तंभ आहे, आधार स्तंभ आहे। त्या आधार स्तंभाच्या ठिकाणी केवळ आणि केवळ तो परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याच्या कार्य करणाऱ्या अनेक शक्ती आहेत। एकोहम बहुश्याम
मी एक आहे, पण पृथ्वीच्या जीवाच्या सृष्टीच्या कार्यासाठी मी अनंत रूपाने प्रगट होत असतो. मग त्याला कोणी वेगवेगळ्या नावातून हाक मारत असेल. आता ज्याचा त्याचा आराध्य हा मूर्तीच्या रूपातून, आकाराच्या रूपातून, नावाच्या रूपातून हा वेगवेगळा असू शकतो बरं का, वेगवेगळा असू शकतो. पण त्याच्यामध्ये असणारं चैतन्य हे एक आहे. म्हणून एकोहम, मी एकच आहे आणि माझेच हे सगळे काही आहेत. ही अंतःकरणातली भावना प्रगट होत असताना भगवान सिद्धेश्वराच्या गर्भमंदिरामध्ये गेल्यानंतर शरीरामध्ये एक नवचैतन्य प्राप्त होत असतं. अशी अनेकांना अनुभूती आलेली आहे. याला स्थान महात्म्य म्हणावं, याला त्या स्थानाचं पावित्र्य म्हणावं, त्याला त्या परमात्म्याच्या वास्तव्याने पुनीत झालेली ती धरती, ती ठिकाण किंवा ते स्थान, ते अनुभव मंडप असं म्हणावं. आणि की ज्या ठिकाणी परमात्मा असतो तो परमात्मा स्वतः आलेला नसतो, तर परमात्मा कुणासाठी तरी आलेला असतो. परमात्मा कधी स्वतः येत नाही. परमात्म्याला कोणीतरी बोलवावं लागतं, किंबहुना परमात्मा कुणाच्या तरी शोधामध्ये येत असतो. दोनच गोष्टी आहेत. एक, कोणीतरी बोलवावं लागतं, आणि दुसरं कुणाच्या तरी शोधामध्ये. तद्वत या एरंडेश्वराचं काहीतरी भाग्य असेल. ही भूमी संत भूमी असेल, ही भूमी ज्ञानभूमी असेल, ही भूमी तपोभूमी असेल, ही भूमी त्यागभूमी असेल, ही भूमी म्हणजे महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असेल. म्हणून भगवान सिद्धेश्वर अनादि कालापासून इथं वास्तव्यामध्ये आहे. शिवाहर अशा या पवित्र एरंडेश्वर ग्रामामध्ये मागील 21 वर्षापासून हा अत्यंत सुंदर असा अखंड शिवनाम सप्ताह, या वर्षीचे ही 22वे वर्ष आणि 22व्या वर्षातील आजच्या 5व्या दिवसाची ही कीर्तन रूपी चिंतन सेवा निरूपणासाठी घेतलेली आहे. या चिंतन सेवेच्या माध्यमातून शिवसंत कवी बसवलिंग प्रभू यांनी भगवान नंदिकेश्वराच्या अवताराची महती गायलेली आहे. ज्या ज्या वेळेला भूमंडळावरती अनाचार होतो, भक्ती लोप पावते, सज्जन हा दुर्जन बनतो आणि दुर्जन हा असुर बनतो, त्यावेळेला परमात्मा आपल्या प्रमथ गणांना या भूतलावरती धर्म संवर्धनासाठी, धर्म प्रचारासाठी, धर्म प्रसारासाठी आणि धर्माच्या चहू अंगाने विकसित होणाऱ्या कलेसाठी या भूतलावरती पाठवत असतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भूतले तदा तदा अवतारो गणेशस्य महिस्थले. जगद्गुरु रेणुकाचार्यांनी सिद्धांत शिखामणी या ग्रंथामध्ये या श्लोकाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला प्रमथ गण या भूतलावरती आले त्या त्या वेळेची नोंद दिलेली आहे. याच पद्धतीचा श्लोक आपणाला श्रीमद भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळतो. ही भगवद्गीता जी आहे हे मुळामध्ये गुरुगीता आहे. भगवद्गीता ही काय आहे? ही गुरुगीता आहे. गुरुनी सत्शिष्याला उपदेश केलेली गाथा, त्याला गीता असं नामकरण झालं आणि भगवंताच्या मुखातून निघाले म्हणून त्याला भगवद्गीता नामकरण झालं. पण मुळामध्ये ही गीता प्रथमतः जर कोणी कुणाला जर सांगितली असेल तर ते भगवान सिद्धेश्वराने आपली धर्मपत्नी माता पार्वतीला उपदेश केलेला आहे. पहिल्यांदा हा योग बाहेर पडला की इथूनच गुरुगीतेला आरंभ झाला, इथून ज्ञान योगाला आरंभ झाला, इथून जीवसृष्टीला आरंभ झाला, इथून चैतन्याला आरंभ झाला आणि इथूनच भगवंताची शक्तिपात ज्याला म्हणतो आम्ही, गुरुकृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम. सतशिष्याच्या अंतःकरणामध्ये सद्विवेक बुद्धी जागा करून त्याला चैतन्याशी एकरूप करणारी जी शक्ती आहे त्या शक्तीला शक्तिपात असंही म्हणतात आणि ते पात केवळ सद्गुरूकडून होत असतं हे लक्षात घ्या. म्हणून भगवान
शंकराने जगन्मातेला उपदेश केलेल्या ज्ञानाच्या प्रवाहाला गीता या शब्दातून पुढे प्रसारित करण्यात आलं, मांडण्यात आलं. मग त्याचे टीकास्त्र मग ज्ञानेश्वरी असेल, उदाहरणामध्ये मन्मथ माऊली लिहिलेला परमरहस्य असेल, किंबहुना लक्ष्मणादी संतांसारखे महान संतांनी लिहिलेला अभंग गाथा असेल, अशा वेगवेगळ्या साहित्यातून त्याच ज्ञानाला आमच्यासारख्या सामान्याला हे पेलावं, पचावं, फळावं, रुचावं, विकसित व्हावं, भरावं आणि तदनुरूप हा जीवही त्या अवस्थेला पोहोचावा, याचा सार्थ या वाङ्मयातून, या परंपरेतून नवे नवे अशा या सत्संगाच्या माध्यमातून प्रवाहित झालं. शिवाहर अशी ही ज्ञानाची परंपरा, ही संत परंपरा बसवलिंग प्रभूंनी या 4 चरणामध्ये व्यक्त केलेली आहे. अभंगाचा भावार्थ हा व्यापक करण्याच्या अगोदर अल्पशा माध्यमातून या अभंगाचा थोडक्यात मी आपल्या समोर परिचय देतो. शिवसंत कवी बसवलिंग प्रभू यांना संतत्वाचं बाळकडू हे घराण्यामध्ये मिळालेलं बरं. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही, माईचे गुण मुलीमध्ये आणि बापाचे गुण मुलामध्ये, याला आम्ही अनुवंशिक गुणधर्म म्हणतो. माता पित्याचे गुण ज्या वेळेला लेकरामध्ये अनुवंशिक येत असतात आणि त्या अनुवंशिक अशा लक्षणावरती हे लेकरू त्या व्यक्तीच आहे हे सिद्ध होतं, त्यावेळेला लक्षात येतं की हे लेकरू त्याच आहे. हे कशावरून? लक्षणावरून. लक्षणावरून बर का. ओळख असो नसो, पण त्याच्या चालण्याचा भाव, त्याच्या बोलण्याचा भाव, त्याच्या पाहण्याचा भाव, त्याच्या बसण्याचा भाव, त्याच्या उठण्याचा भाव, किंबहुना त्याच्या जगण्याचा भाव हा अंशतः का होत नाही? आपल्या माता पित्याचा घेऊन उठलेला असतो. त्याला आजच्या विज्ञानामध्ये डीएनए असंही म्हणतात आणि शास्त्राने तसंच शास्त्रज्ञानाने मान्य केले बर का. तद्वत शिवसंत कवी लिंगेश्वर प्रभू यांचे पुत्र म्हणजे बसवलिंग प्रभू. घराण्याचं बाळकडू सांगतोय मी, नाहीतर बऱ्याच जणाला बाळकडू मिळाले. त्या बाळकडूला वर्णन करायची इथं गरज नाहीये, है ना. थोडी जाता जाता स्पर्श करतो. बाप 1 नंबरी, तू बेटा 10 नंबरी. आता याला अवगुणात नका, गुणामध्ये घ्या. शिवाहर आवाज आवाज लागल तेवढाच द्या, सिटीपर्यंत देऊ नका. असे शिवसंत कवी बसवलिंग प्रभू या 4 चरणाच्या माध्यमातून भगवान नंदिकेश्वराने घेतलेला अवतार, ज्यांना आम्ही प्रमथगण महात्मा बसवेश्वर म्हणतो, यांच्या चरित्राचं अत्यंत सुंदर आणि अत्यंत सखोल असं जीवनामध्ये केलेल्या कार्याचं, त्यांनी जीवनामध्ये उतरवलेल्या ज्ञानाचं, त्यांनी जीवनामध्ये साध्य केलेल्या साधनाचं अत्यंत सुंदर असं मापक असं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. कोण आहेत अण्णा बसवण्णा? हा अत्यंत महत्वाचा विषय, हे लक्षात घ्या. आजची स्थिती आणि परिस्थिती बदललेली आहे. परमार्थ म्हणजे चमत्कार झालेला आहे आणि चमत्कारामुळे परमार्थ नासलेला आहे. आजचा परमार्थ चमत्काराचा शिल्लक राहिलेला आहे. अनुभूतीचा, अवस्थेचा, साधनेचा, त्यागाचा, विरक्तीचा, वैराग्याचा, निवृत्तीचा राहिलेला नाहीये. पूर्वीच्या काळामध्ये त्यागच्च निरंतम शांती हे वाक्य आम्ही ऐकलेले आहेत, पण आता उलट झालेलं आहे. आता भोगस्य निरंतम याच्या मागचंही कारण असं आहे,
ज्यांच्याबद्दल हे शब्द आहेत तेच त्याच्यामध्ये जर आसक्त झाले, बरोबर आहे महाराज? मी म्हणत नाही की विशिष्ट व्यक्तीलाच हा शब्द असेल. साधक म्हणून, भक्त म्हणून जोही जीवन जगत असेल त्या प्रत्येकासाठी हा शब्द आहे. केवळ मी आहे म्हणून माझ्यासाठी नाही, तुम्ही आहात म्हणून तुमच्यासाठी नाही, ते आहेत म्हणून त्यांच्यासाठी नाही, किंवा तो आहे म्हणून त्याच्यासाठी नाहीये. तर जो भक्त म्हणून जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि भक्ताला भगवंताविषयी असणारा प्रेम ज्याच्या अंतःकरणामध्ये असेल, त्या प्रेम घेऊन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा शब्द आहे. पण आज निवृत्तीच्या ठिकाणी प्रवृत्ती आली, त्यागाच्या ठिकाणी भोग आला आणि आनंद नावाची गोष्ट तर शिल्लकच राहिली नाही. सुखाय सर्वाय रुच्यते, आनंद हा बाजूला राहिला आणि लौकिक सुखासाठी तुम्ही आम्ही सगळेजणच आज दिवस रात्र प्रयत्न करतोय. आणि त्यामध्ये तुम्ही आम्ही पारमार्थिक म्हणून जगतोय, पण परमार्थामध्ये चमत्कार आल्यामुळे आमच्या परमार्थाचा सत्यानाश झालेला आहे, हे लक्षात घ्या. परमार्थामध्ये चमत्कार हा डोक्यातला विषय काढून टाका. परमार्थामध्ये चमत्कार नाही, तर परमार्थामध्ये परिवर्तन आहे. परमार्थामध्ये परमात्म्याला आपलंस करण्याचं साधन आहे. परमार्थामध्ये केवळ परमात्म्याला आपलंस करण्याचं साधन नाही, तर परमात्मा स्वरूप होण्याचं साधन आहे. नवे नवे तू स्वतः परमात्मा आहेस ही खूण देण्याचं साधन आहे. शुभार जोपर्यंत मनुष्यामध्ये तो वेगळा आणि मी वेगळा आहे ही भावना येते, तोपर्यंत तो ईश्वराला कदापि जाणू शकत नाही. हे लिहून घ्या. हे शास्त्र सांगतं, संत सांगतात. मी तुपना जोपर्यंत आमच्या अंतःकरणातली मी आणि तू या द्वंद्वात्मक वृत्तीला आम्ही विराम देत नाही, तोपर्यंत आमच्या परमार्थाची सुरुवात नाही, किंबहुना आमच्या परमार्थाची ध्येय निश्चिती नाही, किंबहुना आमच्या परमार्थाची आम्ही पायरीच चढली नाही. हे असं का म्हणतो याचं कारण आहे. तुम्ही म्हणताल महाराज देव तर आतमध्ये आहे, देव देव आहे, आम्ही आहोत. देव कोण आहे? देव देव आहे, देव परमात्मा आहे, देव आदिगुरु आहे, देव शंकर आहे. देव हे शिवत्म भावना प्राप्त झालेली स्थिती आहे. मग आम्ही कसं असू शकतो? हेच विवेक साध्य होण्यासाठी संत येत असतात. हेच विवेक साध्य करून देण्यासाठी महापुरुष येत असतात आणि प्रत्येकाला सांगतात तू तू नाहीयेस, तर तू तेच ते आहेस. तत्त्वम असि असि असी हे अंतिम पद आहे. पण या पदाला प्राप्त करण्यासाठी डोक्यातल्या परमार्थाच्या घाणरूपी चमत्काराचा जो आम्ही प्रवाहित केलेला प्रवास आहे त्याला विराम करावा लागेल.
कुणाची तर पोथी वाचलं तर सुख मिळेल का? कुणाची तर पूजा केलं तर सुख मिळेल का? कुणाचा तरी उपवास केलं तर सुख मिळेल का? कुठं तरी पायी गेलं तर नवस पिळलं तर काहीतरी नवस बोललं तर सुख मिळेल का? कुणाला तरी काहीतरी देऊन घेऊन काही व्यवहार केला तर सुख मिळेल का? कुणाच्या तरी नावाचा एखादी काही दान धर्म केलं म्हणजे सुख मिळेल का? है ना? कुणाकुणाचं काय काय किती किती आहे हे सांगता येत नाही. कशासाठी एवढं? सुखाय सर्वाय रुच्यते. कशासाठी आहे? या प्रपंच रूपी जीवनाला सुख मिळावं अपेक्षाच एवढी आहे. अपेक्षाच एवढी आहे. मग तो पुरुष असेल, स्त्री असेल, अबाल वृद्ध असेल, त्यागी असेल, मठातला असेल, मंदिरातला असेल, गावातला असेल, विशीतला असेल, गावच्या बाहेरचा असेल, कोणी असेल, यावत जीवम, प्रत्येकाला तेच हवं आहे. पण बाबा सुख ही अपेक्षा करून मिळवणारी गोष्ट नाहीये. सुख आणि दुःख कशावर निर्भर आहे? सुख दुःख हे हो प्रारब्ध स्वाधीन. 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 खंडी वागवून काय लाभ? खंडी वागवून काय लाभ? सुख दुःख हे हो प्रारब्ध स्वाधीन. सुख दुःख हे हो प्रारब्ध स्वाधीन. सुख दुःख हे हो प्रारब्ध स्वाधीन. खंडी वागवून खंडी वागवून काय लाभ? सुख दुःख हे हो प्रारब्ध स्वाधीन. 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 खंडी वागवून काय लाभ? खंडी वागवून काय लाभ? सुख दुःख हे हो प्रारब्ध स्वाधीन. खंडी वागवून काय लाभ? खंडी वागवून काय लाभ? हे सुख आणि दुःख याची जी आमच्या जीवनामध्ये पडलेली विचाराची आडी आहे ना, दुःख येऊच नये आणि सुख संपू नये. दुःख येऊ नये आणि सुख असं घडलंयच का? घडलंय का? काय म्हणता मारुती दादा? घडलंय का? घडलंय का? बरं घडणार आहे का? काही निश्चित आहे नाहीये. संत म्हणतात दादा सुख आणि दुःख माय, सुख आणि दुःख हे परमात्म्याकडे नाहीये. परमात्मा याचा भोगताही नाहीये आणि याचा काही न प्राप्तव्यम न भोक्तव्यम. परमात्म्याला काही मिळवायचं नाही आणि परमात्म्याला काही द्यायचं नाही. परमात्मा फक्त एक मात्र गोष्ट करत असतो, आपल्या कर्माची नोंद मात्र ठेवत असतो. परमात्मा काय करतो? फक्त नोंद ठेवत असतो आणि त्या नोंदीवरती तुमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी पुरवित असतो. आता काय केलं ते पदरात आहे. सुख दुःख हे हो प्रारब्धा स्वाधीन. खंती वागवुनी काय लाभ? रात्रंदिन चिंता केली जरी फार.
तरी ते होणार सुखे ना हो. दिवस रात्र जरी चिंता केली. आम्ही बक्कळ म्हणलं आता कापसा येचाले येवल्यात पाऊस पडणे. बक्कळ म्हणलं आता तुरीला 10,000 भाव आहे. आता तोंडाला आली आहे तूर, फक्त आता काढून उग घास घ्यायचंच आहे. पण आता जर झुडपिलं शेतकऱ्याच्या कमराच मोडले की हो. पण त्या आमच्या हातात आहेत का? आपल्या हातात आहे नाहीये. हे आपल्या हातात नाहीये. जे ज्या वेळेला होणार आहे ते होणार आहे. तुम्ही चिंता करत बसलो तरी होणार आहे. तुम्ही काम करत बसलो तरी होणार आहे. तुम्ही त्याचा विचार सोडून परमात्म्याचं संकीर्तन करत बसलो तरी होणार आहे. तुम्ही तुमच्या कर्तव्यावर अत्यंत निष्ठेने कार्यरत असाल, कायक हा जीवनाचा कैलास आहे म्हणून ज्या वेळेला करत असाल तरी ते होणार सुखे ना हो. ते कदापि चुकू शकत नाही. म्हणून संतांनी आम्हाला परमार्थामध्ये जागा करण्यासाठी आपल्या जीवनाचं त्याग, आपल्या जीवनामध्ये मिळवलेली साधना आणि त्यांना प्राप्त झालेलं ध्येय स्वरूप अशा पद्धतीची कृपा आहे ती आपल्या समोर ठेवली. ज्या ज्या वेळेला जीव भटकतो त्या त्या वेळेला महापुरुष येत असतात. आणि तशा पद्धतीने प्रमथ गण भगवंताचे म्हणजेच नंदिकेश्वर महाराज. आता नंदी म्हणजे काय? आता आपल्या सिद्धेश्वर भगवंतासमोर समोर ठेवलेली नंदी महाराजची मूर्ती म्हणजे नंदी महाराज असा विषय नाहीये. आम्ही त्याला लौकिक रूप दिलेलं आहे नंदी म्हणून. पण नंदी हे नंदी नाहीयेत, ते प्रमथ गण आहेत. सनकादिकांना ज्ञान देणारे प्रमथ गण म्हणजे नंदिकेश्वर. कुणाला? सनकादिकांना. व्यास हे अलीकड आले, शुक हे अलीकड आले, जनक हे अलीकड आले. व्यासांना, शुकांना, जनकांना ज्याने ज्ञान दिलं ते सनकादी म्हणतात. मला ज्ञान देणारे नंदिकेश्वर. त्या नंदिकेश्वरांना परमात्म्याने जवळ बोलवलं. अभंगाचा पहिला पारे नंदीश्वरा धावे सत्वरा हो. पारे नंदीश्वरा धावे सत्वरा हो. बारी नंदीश्वरा जावे त्वा सत्वरा, तुझ विना धरा दुःखी होते. भगवान शंकर हे कैलासामध्ये बसलेले आहेत. समोर असणारे सर्व प्रमथ गण आहेत. सर्व गणांनी भगवंताचा अनुभव मंडप भरलेला आहे. एका उंच सिंहासनावरती भगवान शंकर, वामांगी पार्वती, असं सुंदर सिंहासन आहे. अनेक स्वर गंधर्व आपल्या स्वराच्या माध्यमातून परमात्म्याचं संकीर्तन करत आहेत, भजन करत आहेत. अनेक स्वर्गातील देव परमात्म्याच्या त्या भजनामध्ये, त्या लीलेमध्ये दंग आहेत. त्यावेळेला
महर्षी नारदांची स्वारी कैलासावरती येते आणि भगवंतासमोर उभं टाकून भगवंताला प्रेमाने नमस्कार करत असताना नारदजी म्हणतात, देवा भूतलावरती आज शिवभक्ती लोप पावत चाललेली आहे. शिवभक्ती करणारे जेवढे काही शिवभक्त आहेत हे शिवभक्ती विमुख झालेले आहेत. शिवभक्तीला सोडून अन्य कुठल्या तरी वेगळ्या भक्तीच्या माध्यमातून ते परमात्म्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. भगवंतांनी नारद महर्षींची सगळी वार्ता ऐकली. भगवंत म्हणतात, तुम्ही म्हणत आहात ही वस्तुस्थिती मलाही माहिती आहे. या परिस्थितीला कोण बदलेल हा प्रश्न महर्षी नारद टाकतात. देवा तुम्ही तर भूतलावरती जात नाही. आता अनेक रामायणकारांनी अनेक कथाकारांनी भगवान शंकराला लय जागी अवतार 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 म्हणले बरं का. कालगणनेमध्ये भगवान शिव हे कधीही अवतार घेत नाहीत. शिव हे अखंड आहेत, अद्वितीय आहेत, अवर्णनीय आहेत, अच्युत आहेत, अपरंपार आहेत. ते फक्त लीला करून घेत असतात. परमात्मा काय करतात? फक्त लीला घडवून आणतात, करून घेतात आणि कार्य करण्यासाठी प्रवृत्त करतात. बऱ्याच जणांनी बऱ्याच जणाला भगवान शंकराचा अवतार म्हणले. भगवान शंकर हे आपल्या प्रमथ गणांना आज्ञा करत असतात. मग त्यामध्ये देव असतील, काही सेवक असतील, काही महापुरुष सनकादिकांसारखे अवतार असतील, किंबहुना या सृष्टीच्या पालनकर्त्या आणि निर्माण करणाऱ्या देवतांना सुद्धा आज्ञा करण्याचा अधिकार हा भगवान परमात्म्याकडे, शिव परमात्म्याकडे आहे. आणि त्यांच्या आज्ञेने सगळ्यांना अवतार घ्यावा लागतो. भगवान शंकराने महर्षी नारदांना थोडस शांत केलं आणि भगवंत म्हणतात, चिंता करू नका. माझा धर्म पुरुष, माझा धर्मध्वज, माझा धर्म स्वाभिमान असणारा माझा नंदिकेश हे भूतलावरती जातील. आणि त्यांना बोलवलं. बारे, बारे हा शब्द कन्नड आहे. बारे हा शब्द मुळामध्ये कन्नड आहे. बारे या शब्दाचा अर्थ इकडं ये, नंदिकेशा इकडे या. बारे नंदिकेशा है ना, बोलवलं इकडं. बारे नंदीश्वरा. नंदिकेश्वर महाराजांनी हात जोडले आणि धावत धावत ते आले. आता आजकालच्या टीव्ही सिरियल मध्ये नंदी महाराजांची अवस्थाच वेगळी करून टाकली. ते हेंद्रटाला काय कळलं नंदी महाराज कोण आहे ना. ते प्लास्टिकचं बसवलेलं त्याला डोक्यावर शिंग बिंग, आगड बम बगड मारा, असा नंदी नाहीये. आता अलीकडे कथेमध्ये सुद्धा तसलंच चालू आहे सोंग. असलं काही सोंग करू देऊ नका. बऱ्याच ठिकाणी तसं होतं. अरे भगवंताची स्वारी ही वैभव संपन्न आहे, दैदिप्यमान आहे, अलौकिक आहे, अवर्णनीय आहे, अच्युत आहे, अपरंपार आहे, दिव्य आहे, प्रभावी आहे, मेधावी आहे, सामान्य नाहीये. सहस्त्र जर सूर्य एकाच वेळेला जरी प्रकाशित झाले तर परमात्म्याच्या प्रकाशासमोर ते काजव्यागत आहेत असं शास्त्र म्हणतं. एवढा तेजोमय असणारा परमात्मा आणि त्याला विद्रुपीकरण देऊन लोक बघत असतात. आम्हाला ते नवल वाटतं. ते परमात्म्याला मुळात ओळखलेलेच नाही. बऱ्याच ठिकाणी भगवान शंकरांच्या स्थावर पिंडीला सुद्धा अनेक जण अनेक पद्धतीने नटवतात. चुकीची गोष्ट आहे. परमात्मा नटण्याचा विषय नाहीये. आता हे सोशल मीडियानं अवघड करून टाकलंय आणि लोकाला काय तर ते डोंबाऱ्याचा खेळ पाहिजे, काहीतरी चित्र केलं पाहिजे तरी त्याला मन रमू लागले. त्याला भगवंताच्या शिवपिंडीला फक्त आणि फक्त विभूती हे एकमेवच त्याचा आभूषण आणि अलंकार आहे. भस्म प्रिय आहे शंभूला, आहे ना. त्याच्याशिवाय दुसरं काहीही परमात्म्याला प्रिय नाहीये.
म्हणून त्याचा अलंकार जर काय असेल तर ते भस्म आहे. भस्म शोभे सर्वांगी वाम बहागी भवानी शोभे पन्नग भूषण नंदी वाहन. काय वर्णन केले मन्मथ माऊलीने त्या रूपाचं. पण अलीकडे काही लावल्यात. कोणी चंदन लावले, कोणी कुंकू लावलेले, कोणी कशाच आणून लावलेले, कोणी कशाच लावलेले. सोंग करू नका भक्तीमध्ये. भक्तीमध्ये सोंग चालत नाही आणि जे सोंग असतं ती भक्ती नसते. शुभार म्हणून परमात्म्याने नंदिकेश्वरांना बोलून घेतलं. बारे नंदेश्वरा इकडे या. नंदी महाराज, नंदी महाराज आलेले आहेत सभेमध्ये. दोन्ही हात जोडले. बोला देवा, काय आज्ञा आहे? काय नाही. नारद महर्षी भूमंडळावरून आलेले आहेत. अनेक मतमतांतर या भूतलातील माझ्या सर्व भक्तांमध्ये निर्माण झालेले आहेत. भक्ताने भक्ती सोडून कुठंतरी विद्रुपीकरणाचा वेगवेगळ्या धर्मामध्ये पंथामध्ये ते परिवर्तित झालेले आहेत. गळ्यातला इष्टलिंग काढून ठेवला, कपाळाची विभूती पुसली गेली, गळ्यातला रुद्राक्ष काढून बाहेर ठेवला गेला. शिवतीर्थ शिवालय ओस पडलेली आहेत. तुम्हाला खाली जावं लागेल. जावे त्वा सत्वरा तुझ विण धरा दुःखी होते. या भूमंडळामध्ये केवळ भक्तीची प्रस्थापना करणारे, पुनर्स्थापना करणारे, भक्ती जिवंत करणारे जर कोण असाल तर ते तुम्ही आहात. अभंगाचं दुसरं भक्ती मार्ग माझा आहे बहु सोपा. 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 सापुनिया बाबा, सापुनिया बाबा, मुक्ती करे, मुक्त करे. भक्ती मार्ग माझा आहे बहु सोपा. भक्ती मार्ग माझा आहे बहु सोपा. स्थापुनिया बाबा, स्थापुनिया बाबा, सुखी करे, सुखी करे. भक्ती मार्ग माझा आहे बहु सोपा. भक्ती मार्ग माझा आहे बहु सोपा. भक्ती मार्ग माझा आहे बहु सोपा. स्थापुनिया बाबा सुखी करे, स्थापुनिया बाबा सुखी करे, स्थापुनिया बाबा सुखी करे. भक्ती मार्ग माझा आहे बहु सोपा. स्थापुनिया बाबा सुखी करे, स्थापुनिया बाबा सुखी करे, स्थापुनिया बाबा सुखी करे. भक्ती मार्ग माझा आहे बहु सोपा. स्थापुनिया बाप्पा सुखी करी. भगवंताने जवळ बोलवलंय. या मी काय सांगतो ते ऐका आणि जे मी तुम्हाला दिलेलं आहे, मी तुम्हाला दिलेलं आहे तीच भक्ती भूतळामध्ये जाऊन, भूतलावरती जाऊन विकसित करा. प्रत्येक मनुष्यामध्ये रुजवा, प्रत्येक मनुष्यामध्ये त्याला विकसित करा आणि प्रत्येकाला त्या अवस्थेशी एकरूप करा. ही माझी आज्ञा आहे. परमात्म्याची आज्ञा भगवान नंदिकेश्वर भगवंत महाराज घेतात आणि कैलासावरून गमन म्हणजे खाली येतात.
आता यावं तर कुठे यावं? कुठे यावं? पाटलाच्या घरी, सावकाराच्या घरी, देशमुखाच्या घरी, कुणाच्या घरी यावं? रूपवनाच्या घरी, कुणाच्या घरी? तर संत म्हणतात, ज्या घरची माय आणि ज्या घरचा बाप अत्यंत पवित्र विचाराचे आहेत, अत्यंत पवित्र सांगितलेलं बरं का, त्या घरामध्ये मग तिथं कुळ पाहत नाहीत. आता अलीकडे कुळाचा विषय खूप झालेला आहे. लोकांचं श्रेष्ठत्व कुळावून झालेलं आहे. संतांनी हे कधी झिगाडून टाकलं बरं का, हे झिड काढून टाकलं. कुळ बिळ कुणाचे पवित्र नसतात. कुळ त्याच पवित्र आहे. कुणाचं? ज्यानं माणसाला माणूस म्हणून पाहिलेलं आहे, ज्यांनी माणसामध्ये माणुसकी पाहिलेली आहे, ज्याचा आचार हा आचार नाही, ज्याचा आचार लोकांसाठी विचार आहे, त्या पवित्र कुळामध्ये त्या नंदिकेश्वरांनी अवतार घेतला आहे ना. सुभाषितकारांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. कोण आहे ती माता? धन्य माता पिता धन्यो, धन्य गोत्र कुलोद्भव, धन्याच वसुधा देवी, यत्र साध्य गुरु भक्तता. जी माय धन्य या शब्दकोशाला अनुसरून आपलं जीवन जगते, त्या माईच्या पोटी, आणि जो बाप धन्य अशा पद्धतीनं आपली ब्रिदावळी सांभाळतो, आपली परंपरा जोपासतो, आपली मर्यादा जोपासतो, तो बाप. धन्य माता पिता धन्यो, जी मायही धन्य आहे आणि ज्याचा बापही धन्य आहे, अशा माता पित्यांच्या पोटी त्यांचा जन्म होत असतो बरं का. नाहीतर बऱ्याच ठिकाणी होतं, जंगमाच्या घरी, बामणाच्या घरी, वाण्याच्या घरी, है ना, मराठ्याच्या घरी. अरे बामणाला, जंगमाला, वाण्याला, अजून कुणाला संत ऐकले नाही? संत विकले नाहीत. संत फक्त ज्या माईची कुस पवित्र आहे, त्या पवित्र कुसमध्ये ते संत येत असतात, हे लक्षात घ्या, है ना. म्हणून बसवलिंग प्रभूला म्हणावं लागलं, मुळी बाप होता ज्ञानी, तेव्हा लागलो ह्या ध्यानी, जगे बाप ऐसा भावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. है ना. मुळी बाप होता ज्ञानी, माय होती ज्ञानी, तेव्हा त्या वंशामध्ये माझा जन्म झालेला, उग झालेला नाहीये. त्या माता पित्यांचं कुठंतरी त्याग असलं पाहिजे. आणि असे त्यागमूर्ती हे 12व्या शतकामध्ये कर्नाटक प्रांतामध्ये विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या ग्रामामध्ये वास्तव्याला राहणारे अत्यंत पवित्र आचार आणि विचार ज्यांचा आहे, असे मादिराज आणि मादलांबिका हे दाम्पत्य. मादिराज आणि मादलांबिका. माय एवढी पवित्र की तिच्या पवित्रतेला सीमाच नाहीये. बाप एवढा विचारवंत की त्या विचाराला सीमा नाहीये. अशा पवित्र माता पित्यांच्या पोटी अन्न बसवांना जन्म घेण्याचा विचार करतात. माईला अगोदर एक मुलगा आणि मुलगी आहे. मोठ्या भावाचं नाव देवराज, बहिणीचं नाव अक्का नागंबिका. एक अपत्य आणखीन व्हावं ही इच्छा झाली आणि माऊलीने नंदीव्रत जीवनामध्ये धारण केला. नंदीव्रत हा अत्यंत प्राचीन व्रत आहे. आता हा व्रत म्हणजे आता मार्गशीर्ष सारख्या गुरुवार सारखा नाही बरं का. आता मार्गशीर्षाचा गुरुवार चालू आहे वाटतं. आमची मंडळी म्हणली कालच मला, आणि मी आता 8 वर्ष झाली मार्गशीर्ष करू लागलेली आहे. म्हणले आता मला उजळायचं आहे. म्हणून मलाच उजळ. पोत्या कोणत्या वाटू. आमच्याकडे मागे एक ते प्रत्येक शुक्रवारी संतोषी माता निघालती. तुमच्याकडे आलती का नाही मला माहिती नाही. आलती का? आंबट खातनी म्हणती ना बघा.
खात नाही की नाही? हा, माग खात नाही. इकडं माहितीये सगळं. तिला आंबट चलत नाही. मध्ये मध्ये एक भागम्मा माता बी आलती. पुन्हा बरेचसे बाबा फिबा गोळा झाल्यात, आता ते नंतर घेतो. गडबड करणी आताच. असो, या व्रतांसारखा तो व्रताचा विषय नाहीये. लिंगायत संस्कृतीमध्ये या पोत्या, हे व्रत किंबहुना अशा पद्धतीची विचार श्रेणी, याला तिळ मात्र सुद्धा स्थान नाही, हे लक्षात घ्या. शिवभक्तांच्या संस्कृतीमध्ये, लिंगायतांच्या संस्कृतीमध्ये, वीरशैवांच्या संस्कृतीमध्ये फक्त आणि फक्त 3 उपवासच संतांनी सांगितलेले आहेत. आणि 3 व्रतच धारण करणारा शिवभक्त असू शकतो, हे ठामपणे सांगितलेलं आहे. कोणते कोणते? प्रदोष शिवरात्र तैसा सोमवार, प्रदोष शिवरात्र तैसा सोमवार, प्रत्येक साचार झाला तुम्ही, प्रदोष, शिवरात्र आणि सोमवार, याच्यापेक्षा जर दुसरा व्रत जर शिवभक्तांनी केला तर पातक असं सांगितलेलं आहे. त्याला पातक. वारकरी परंपरेमध्ये याच 3 व्रताला सांगितलेलं आहे. चौथी एक एकादशी. वारकऱ्यांनी जे ज्ञानोबा तुकोबांना मानणारे आहेत, यांनी जर या 4 व्रताला सोडून एकादशी, सोमवार, शिवरात्र आणि प्रदोष या 4 व्रताला सोडून जर 5वा कुठला व्रत धरला तर तिला सुद्धा व्याभिचार आहे. आणि शिवभक्तांना केवळ 3, प्रदोष शिवरात्र तैसा सोमवार, वृत्तेही साचार जाणा तुम्ही. त्याच्यापेक्षा वेगळं जर केलो तर काहीच पदरात पडणार. आता तुम्ही म्हणसाल मग महाराज, आता मार्गशीर्ष गुरुवार, सटीतले रविवार, होय सटीचे रविवार आहेत की, सट म्हणताव का? हा, पुसातले का? हा, पुसातले रविवार. आता मध्ये मध्ये अजून शुक्रवार हायच, कुणाचा सणवार हायच, कुणाचा मंगळवार हायच. या सगळ्या गोष्टी बिनबुडाच्या आहेत. तुम्हाला करायची इच्छा असेल बिनधास्त करा, मला त्याचा विरोध नाही. पण संत काय सांगतात हे तुमच्या समोर ठेवतोय. तुम्ही म्हणसाल मग महाराज आम्ही आतापर्यंत केलेलं आता अर्धवट राहिलेलं आहे, हे पाप होईल ना? डोक्यात येतं बरं का. कारण की आम्हाला महाराजजी परमार्थामध्ये पापाची भीती खूप बसवलीत हो लोकांनी. आप्पा, परमार्थामध्ये पापाची भीती खूप दाखवलेली आहे. आणि पापाची भीती दाखवल्यामुळे आम्ही मूळ परमार्थापासून खूप दूर निघून गेलो. काहीतर केलं की पाप होते काय की, देव काहीतर करते काय की, देव काहीतर करते. अरे देव कशाला काहीतर करेल? देवाला तुमचंच खातं एकच आहे का? तुमच्या एकाच खात्यावर बसलाय का त्यानं? मी सकाळी गावावरून म्हणजे दुपारी गावावरून निघालो 2:30च्या सुमारामध्ये. आमच्या गावचा आज बाजार असतो. आमचे 2-3 मित्र होते, उदगीर पर्यंत ते प्रवासाला येणार होते. त्याच्यामध्ये अशा वयाचे एक गुरुजी होते, आमचे मित्रच असल्यासारखे. आम्ही चांगलं बोलतो. गाडीमध्ये बसली, ते पुढे बसली होते. आम्ही 1 किलोमीटर गाव सोडून पास करून पुढे आलो हायवेवरती. त्यावेळेला एक मुंगूस आमच्या उजवीकडून डावीकडे गेला. गुरुजी म्हणले महाराज आज लाभ मोठा आहे बघा म्हणले. मी म्हणलो काय गुरुजी, कसं काय लाभ आहे? म्हणजे मुंगूस गेलं. मी म्हणलो मुंगूस समोरून गेलेला लाभ असेल तर मुंगूसच गळ्यात बांधून फिरलं तर किती लाभ होईल? किती खुळी कल्पना आमची. आम्ही याचा काही विचार केलो का? मुंगूस गेले की शुभ आणि मांजर गेले की कसलं आहे गणित आमचं? कसलं आहे? अरे एक प्राण्याला शुभ म्हणण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? आणि एखाद्या प्राण्याला अशुभ म्हणण्याचा अधिकार कोणी दिला? त्याच्या जीवनाचा भाग भोगण्यासाठी, त्याच्या पोटाची खळगी त्याला भरण्यासाठी तो या वावरातून त्या वावरात आणि त्या वावरातून या वावरात जातोय. त्याला रोड कळत नाही ना माणूस कळत नाही. ह्याच्या समोरून जावं आणि त्याच्या समोरून जावं.
ह्याचा संबंधच नाहीये. पण अशा गोष्टीनं परमार्थ नासला गेला. म्हणून लक्षात घ्या, 4 व्रतापेक्षा 5वा व्रत कोणी करू नका. थोठांड गोष्टी काढून टाका. न पुण्यम न पापम न सुखम न दुःखम न मंत्रो न तीर्थानि भेदान यज्ञा अहम भोजनं नैव भोज्यानि भोक्ता चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. अरे ठळकपणे सांगितले बाबा, तू मांजर नाहीयेस, तू मुंगूस नाहीयेस, तू बामण नाहीस, तू जंगम नाहीस, तू लिंगायत नाहीस, तू मराठा नाहीस, तू काही मातंग नाहीस, तू काही कोळी नाहीस, तू काही महार नाहीस, तू काही आणखीन कुठली अगर 18 पगड जात नाहीयेस. या जगामध्ये ना पाप आहे ना पुण्य आहे. न पापम न पुण्यम न सुखम न दुःखम. न सुख आहे ना दुःख आहे. न मंत्रो न तीर्थानि वेदान यज्ञा. तुम्हाला वाटत असेल कुठतर तीर्थात जाऊन खंगाळून आलो अंग म्हणजे पाप काही पावनता येईल काही की येड लागलं का? देवाचे पायऱ्या झिजून गेल्या आणि तुमचे पाय आता बसू पडल्यात. अजून पुण्याचा आणि तुमचा काही संबंध जुळला नाही. पुण्य येते होय, तीर्थात गेल्यावर पुण्य मिळतंय काय? अरे चांगलं कर्म करायला शिका. ज्या माईनं जन्म दिले त्या माईची सेवा करा. ज्या बापाने बोटाला हाताला तुमच्या बोटाला असा हात धरून जगण्याची कला दिली त्या बापाची सेवा करा. ज्या साधू संतांनी जगण्याचा अर्थ सांगितला त्या साधू संतांची सेवा करा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची ओळखावा, साधू तेथेची जाणावा. अरे भुकेलेल्या अन्न द्या, ताणेलेल्या पाणी द्या. आम्ही या सगळ्या गोष्टी सोडल्या आणि नको त्या थोथांड बारदाण्याच्या मागे लागलो. संत म्हणतात छे छे, सोडून द्या ही कल्पना. या कुठल्याच गोष्टीने पदरात काही पडत नाही. जैसा कर्म करे इंसान वैसा फल देता भगवान. केलिया कर्माचे भोगावे ते फळ, पापी घडी छळ पुण्य. म्हणून चांगल्या कर्माकडे वळा. देव दारात येतो, दारात नाही उंबरट्या ओलांडून घरात येतो. आणि एक दिवशी त्या कर्माने तो देव देव राहत नाही तर तो व्यक्ती हा देव होतो. शिवाहार म्हणून नंदी व्रत धारण करणारी ती मादल अंबिका. नंदी व्रत या शब्दाचा अर्थ दासोहम करणे. काय करणे? दासोहम. दासोहम या शब्दाचा अर्थ अतिथी देवता भेव नमा. पहिला घास जंगमांना. कोणाला? पहिला घास जंगमाला. आता जंगम म्हणजे काय? तर कपडे लिवलेलाच किंवा मठात राहणारा अशातला विषय नाहीये. जोही अतिथी म्हणून दारात येईल त्याला जंगम म्हणून देण्याचा प्रयत्न करा. पूर्वी आपली परंपरा होती. तव्यावर जर आपल्याला जर रोटी करायची असेल सकाळी सकाळी तर अगोदर आपण देवाची 2 चिपट्या, गाईच्या 2 चिपट्या, अतिथीच्या 2 चिपट्या. पूर्वी तर एक भाकरीच काढून ठेवायच्या. पण अलीकड चिपट्या निघाल्या. आता चिपट्या बी राहिल्या नाहीत काही ठिकाणी. त्याचा काही विषय नाही. हिने चिपटीभर खावलेली आहे, ती अतिथीला काय देणारी आहे? ही परंपरा होती आपली. आणि दारात जोपर्यंत याचक जेवत नाही तोपर्यंत घरी जेवण्याची पद्धत सुद्धा नव्हती. हे नंदी व्रत आहे. माऊलीचा नंदी व्रत होता. जोपर्यंत जंगम दासोह नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करायचं नाही. माऊलीने सलग 3 वर्ष हा व्रत धारण केला. आणि संयोगवश त्या बसवन बागेवाडी या ग्रामामध्ये असणाऱ्या भगवान नंदिकेश्वराच्या शिवालयामध्ये जाऊन त्या नंदिकेश्वराच्या समोर जाऊन हे व्रत त्याने संकल्पित केलं. आणि त्याच्याच कृपेने या गर्भवती झाल्या. आनंद झाला. काळ पुढे चालला. 9 महिने 9 दिवस झाले. पण प्रसवण्याच्या यातना काही माऊलीला होईना. 9 महिने झाले, 10 महिने झाले, 11 महिने झाले, वर्ष झाला. पण बाळ काही बाहेर यायला तयार. वेदनाच होईना. त्या वेदना झाल्या तरच बाळ बाहेर येणार. पूर्वी काही डॉक्टर आता
शिजरचा प्रकार काही पूर्वी नव्हता, आता अलीकडे निघालंय. हिचं दुखणं का नका दुन्ना दुखणं. तुम्ही दवाखान्यात गेले की तुम्हाला त्यानं सरळच करते, त्याचं काम असते. मला कोणाला नाव ठेवायचं नाही, पण परिस्थिती. वेदना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती प्रसवू शकत नाही, ती बाळातीन होऊ शकत नाही, बाळाला जन्म देऊ शकत नाही. 1 वर्ष गेला, 2 वर्ष गेले, मोठं पोट आहे, काही कळना, दासोहम चालूच आहे. 3रा वर्ष संपत आला. आता म्हणली बस. नागव्या पायाने नंदिकेश्वराचं मंदिर गाठलं आणि समोर बसली. बाबा, एक तर याला बाहेर काढ, नाही तर मला घेऊन चल. 2च गोष्टी आहेत, एक याला बाहेर काढ, नाहीतर मला घेऊन चल. त्यावेळेला परमात्म्याने ती हाक ऐकली आणि भगवान संगमेश्वराच्या कृपेने, भगवान संगमनाथाच्या कृपेने माऊली प्रसव झाली. अत्यंत दिव्य तेजस्वी असा बाळक जन्माला आला. ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला मादिराज हे 12 गावाच्या जहागीरदाराचे म्हणजे जहागिरीचे मालक होते, त्यांचे वडील. योग असा होता, 12व्या शतकामध्ये वर्णव्यवस्था ही अत्यंत उच्च पातळीला गाठलेली होती. वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून एखाद्या अस्पर्शाची सावली जरी एखाद्या जर उच्च आभ्रू असणाऱ्या किंवा उच्च वर्णीय असणाऱ्या व्यक्तीवर जर पडली तर त्याला शिक्षा होती. त्याच दिवशी योगायोगाने एक अस्पर्शाचा मुलगा काही उच्चवर्णीय मुलांच्या सोबत थोडासा खेळत होता आणि हे काही उच्चवर्णीय लोकांना लक्षात आलं. त्यावेळेला त्या अस्पर्शाच्या मुलाला जवळ बोलून घेतात आणि त्याला शिक्षा करतात. म्हणे, तू आमच्या उच्चवर्णीय मुलांसोबत खेळलास, तुला मृत्यूदंडाची शिक्षा. पूर्वीचा शासन, मादिराज हे अत्यंत शासनप्रिय होते. विचार करू लागले, करावं काय? या निष्पाप जीवाला काय माहिती आहे कोण मोठं कोण लहान? पहिलीच्या लेकराला शाळेमध्ये गेल्यानंतर गुरुजी कुण्या जातीचा थोडंच माहिती राहते, काही विचारून धाडता. त्याला विद्या ग्रहण करायची आहे, त्याच्याकडे विद्या आहे, मी विद्यार्थी आहे. ज्याला विद्या ग्रहण करायची आहे त्यांनी विद्या देणाऱ्याची जात पुसू नये, है ना. पुसू नये याती कुळ गोत्र संतांनी सांगितलं. त्याचं काय बी मूळ काढू नये, त्याच्या अवस्थेकडे पाहावं आणि त्याला शरण जावं. मादिराज विचार करतात, म्हणे थांबा, काय केलं त्या निष्पाप जीवाने? म्हणे, आपल्या उच्चवर्णीय लेकरांसोबत हे खेळत होतं, त्यांना स्पर्श केलेला आहे, आमचे लेकरं बाटलेली आहेत. हे असं जर होत गेलं तर धर्म बुडेल. बोंबलू लागले सगळे. त्याच वेळेला मादल अंबिका यांनी सुंदर अशा पुत्ररत्नांना जन्म दिलाय ही बातमी मादिराजाच्या कानावरती आली आणि आनंद हा द्विगुणित झाला. आणि त्यांनी सांगितलं की आज मला पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे आणि आजच्या दिवशी मी कुठल्याही जीवावरती अत्याचार करणार नाही. मुळात ते करतच नव्हते, पण आज मी कुणा निष्पाप जीवाला शिक्षा करणार नाही. आज या आनंदाच्या प्रसंगी मी याला क्षमा करतो. ही बातमी वस्तीवरती गेली आणि मग विचार पटला की झाला भक्ताचा हो जन्म, झाला भक्ताचा हो जन्म, झाला भक्ताचा हो जन्म, झाला भक्ताचा हो जन्म, झाला भक्ताचा हो जन्म. सुखी झाले त्रिभुवना, सुखी झाले त्रिभुवना, झाला भक्ताचा हो, झाला भक्ताचा हो जन्म, भक्ताचा हो जन्म. शंकर उमा जय शंकर उमाये, शंकर उमाये, जय शंकर उमाये, जय जय शंकर उमाये, शंकर उमाये. टाळी टाळी सगळ्यांनी शंकर उमाये, शंकर
उमा जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई जय शंकर जय शंकर महिला मंडळ पिंपळगाव पुढे म्हणतील पाठीमाग परळी वैजनाथ चला बारे नंदीश्वरा बारे बारे नंदीश्वरा बारे
तुझा बिन धरा दुखी होय तुझा बिन धरा दुखी होय हो तुझा बिन धरा दुखी होय तुझा बिन धरा दुखी होय भक्ती मार्ग माझा आहे भक्ती मार्ग माझा भक्ती मार्ग माझा भक्ती मार्ग माझा आहे सोपा भक्ती मार्ग भक्ती मार्ग माझा भक्ती मार्ग माझा आहे बहु सोपा भक्ती मार्ग माझा भक्ती मार्ग माझा भक्ती मार्ग माझा आहे भक्ती मार्ग माझा भक्ती मार्ग माझा आहे बहु सोपा दुनिया बाबा सुखी करी 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 भक्ती मार्ग माझा भक्ती मार्ग माझा आहे भक्ती मार्ग माझा दुनिया बाबा सुखी करी दुनिया बाबा सुखी करी हो
स्थापुनिया बापा सुखी करे स्थापुनिया बापा सुखी करे स्थापुनिया बापा सुखी करे भक्ती मार्ग जगद्गुरु पंचाचार्य महाराज जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज संत शिरोमणी राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग बोलो रे भाई सब संत की माता की ईश्वर भगवान की बारे नंदीश्वरा जावे सत्वरा तुझ विण धरा दुःखी होते भक्ती मार्ग माझा आहे बहु सोपा स्थापनिया बाप्पा सुखी करी। काय आहे हो भक्ती 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 कशाची भक्ती करावी कोणाची भक्ती करावी कोणी भक्ती करावी आणि का भक्ती करावी काय भक्तीचं स्वरूप काय आहे? तीर्थाला जाणे भक्ती आहे उपवास करणे भक्ती आहे का पोत्या वाचणे भक्ती आहे का माझ्यासारखं कमरा बांधून कीर्तन करणं भक्ती आहे का यांच्यासारखं मंजूळ स्वरामध्ये गायन करणं भक्ती आहे का सुंदर आमचा दादा मृदंग वाजवतोय म्हणजे भक्ती आहे आमचे महाराज सुंदर असं स्वर देत आहेत म्हणजे भक्ती आहे तुम्ही सगळे इथं आलात म्हणजे भक्ती आहे। काय आहे भक्ती कशाला म्हणावं भक्ती भक्तीचं अत्यंत साधं आणि सोपं स्वरूप दिलेलं आहे बरं का। आता तसं पाहिलं भक्ती नारद सूत्र हे अत्यंत व्यापक सूत्र आहे हे सामान्याच्या गळी पडणारं नाहीये पण संतांनी याला अत्यंत साधं केलेलं आहे अत्यंत साधं। याला दोन अंगाने आपल्याला पाहता येतं एक अभ्यासाच्या आणि ज्ञानाच्या माध्यमात दुसरं समर्पण आणि सेवेच्या माध्यमात। एक ज्ञान आणि विद्वत्ता ज्याला आम्ही म्हणू
अभ्यास ज्याला म्हणू, याच्या माध्यमातून, आणि दुसरं समर्पणाच्या माध्यमातून. आता बऱ्याच ठिकाणी असा होतो, आपल्या जुन्या मराठीमध्ये एक म्हण आहे, भोळा भाव दिवा कुणी बी दगडावर टकूर आपटायचं आपलं. भोळा भाव, रोडच्या कडला कुणी चलत चलत शेंदून मारलं तर बी देवा भाव, भोळा भाव देवा भाव आहे की नाही. कुठे गुरु दिसला की भोळा भाव. कुणी जर एखाद्या शेणावर जर भगवत झेंड जर लावलं, भोळा भाव लाव कपाळाला. शेंदरी हेंदरी तुकोबाराचे शब्द आहेत. हेंदरटाचा परमार्थ करू नका, शहाणे व्हा असं संत म्हणतात, मी म्हणत नाही. हेंदरटाचा परमार्थ करू नका, शहाणे व्हा, सुज्ञ बना आणि शहाणे होऊन त्या परमात्म्याची भक्ती करा. आता शहाणं होण्यासाठी काही पुस्तकच वाचावं अशातला विषय नाही बरं का. पांडित्यच प्राप्त करावं अशातली गोष्ट. 28 अभंगाचा शिवपाठच पाठ व्हावा, 28 अभंगाचा हरिपाठच पाठ व्हावा, 17 अध्यायाची ज्ञानेश्वरी पाठ व्हावी, 18 अध्यायाची 17 अध्यायाचा आपला परमरहस्य पाठ व्हावा, अशातला विषय नाहीये. फक्त त्याच्यातलं गुणधर्म स्वीकारता आलं पाहिजे. एकतरी होवी अनुभवावी, परमार्थ याला म्हणलेलं आहे. हो, अभ्यास करोनी सर्व काही सर्व काही होया, अभ्यास सर्व काही होया, अभ्यासाची सोय सर्व काही होया, अभ्यास सर्व काही होया, अभ्यास सर्व काही होया. शहाणे व्हा असं संतांनी सांगितलेलं आहे. शहाणे व्हा. आणि शहाणं होण्यासाठी विद्वत्ता हा शब्द नाही, अभ्यास हा शब्द इथं पुस्तकाशी जोडू नका बरं का. अभ्यास हा शब्द पुस्तकाशी जोडू नका, कारण की वाचणारे वाचाळ होऊन गेले. कबीरदासजी एक सुंदर शब्दामध्ये वर्णन करतात, पोती पडपड पंडित होई, पोती पडपड पंडित होई, पंडित भयानक होई, 10 अक्षर प्रेम के पडे सुपंडित होई. पोत्या वाचून काही येडे झाली, येडे पोपटासारखं आहे की नाही. पोपट्याला तुमचं भविष्य कोळाले म्हणा. आता 5 रुपये दिले की मध्ये चाललंय बाहेर उलाले, मध्ये चाललंय बाहेर उलाले. अशा गोष्टी झालेल्या आहेत. साधू संत म्हणतात, बाबा पंडित होण्याच्या नादाला लागू नका. 10 अक्षर प्रेम के, परमात्म्याचं शिव एवढा शब्द जरी तुमच्या मुखावरती बसलं, शिव एवढ्या नावाचा उच्चार जरी बाहेर पडला, या कंठामधून त्या परमात्म्याचं एक वेळेला जरी नाम उच्चारण झालं, तर माऊली म्हणतात अनंत जन्माचं पाप निघून जातं आणि जीव मुक्त होतो. म्हणून संतांनी 3ऱ्या चरणात समस्त पाखंड शीघ्रती खंडावे, समस्त पाखंड शीघ्रती खंडावे, समस्त पाखंड शीघ्रती खंडावे, समस्त पाखंड शीघ्रती खंडावे, समस्त पाखंड शीघ्राचे खंडावे, समस्त पाखंड शीघ्राचे खंडावे, समस्त पाखंड शीघ्राचे खंडावे, समस्त पाखंड शीघ्राचे खंडावे, समस्त पाखंड शीघ्रती खंडावे, समस्त पाखंड शीघ्रती खंडावे, समस्त पाखंड शीघ्रती खंडावे, समस्त पाखंड शीघ्रती खंडावे, समस्त पाखंड शीघ्राचे खंडावे, समस्त पाखंड
खंडावे समस्त पाखंड शीघ्राती खंडावे समस्त पाखंड शीघ्राती खंडावे भक्ती सुख घ्यावे जना लागे जना लागे भक्ती सुख घ्यावे जना लागे जना लागे समस्त पाखंड शीघ्राती खंडावे समस्त पाखंड शीघ्राती खंडावे समस्त पाखंड शीघ्राती खंडावे समस्त पाखंड शीघ्राती खंडावे भक्ति सुख जावे जना लागे जना लागे भक्ति सुख जावे जना लागे जना लागे समस्त पाखंड शीघ्राती खंडावे समस्त पाखंड शीघ्राती खंडावे समस्त पाखंड शीघ्राती खंडावे समस्त पाखंड शीघ्राती खंडावे कसं होत महाराज तुम्हाला सुधारले. महाराज पेट सोडले. डिंगडांग पाहिजे आम्हाला डिंगडांग असं माऊली सांगतात बाबा भक्तीमध्ये पाखंडाला मुळात स्थान नाहीये पण नेमकं पाखंड काय म्हणावं आणि भक्ती कशाची करावी हे सूत्र कळलं नाही म्हणून भक्ती बाजूला गेली आणि पाखंड आपल्या सगळ्या डोक्यावरती येऊन बसलं मागे काही जुन्या काळामध्ये वाण्याची एक पुती निघालती वाण्याची पुती वाण्याची पोती म्हणजे कोणती माहितीये का नाही तिकडे तर खातच उघड्यानी मारुती महाराज आम्हाला फक्त बसवेश्वर महाराज की जय एवढंच माहिती आहे ह्याच्या पलीकडे बसवेश्वर कोण होते आमच्या आकलीत माती गेली अजून आम्हाला ते कळलं नाही आमच्या खोक्यामध्ये ते उतरलंच नाही की बसवेश्वर कोण होते आम्हाला फक्त बसवेश्वर महाराज की जय एवढंच माहिती आहे बसवेश्वर एक कोणतर होते बाबा कोणतर राजासारखा सोन्याचा मुकुट घोड्यावर बसलेला कमरला तलवार कोणतर शिवभक्त असेल झालं याच्या पलीकडे आम्हाला बसवांना माहिती नाहीयेत हे समाजाचं दुर्भाग्य आहे आम्हाला फक्त सत्यनारायणाच्या पोत्या माहिती आहेत वाण्याची पुती आरती महाराज वाण्याची पुती म्हणजे सत्यनारायणाची पुती बरोबर आहे का महाराज केंद्रीय शाळा सगळी असली आहे याच्यात वाण्याच्याच कथा आहेत का काय फजिती या जीवाची महाराज अरे वाणी हा व्यापारी आहे आणि वाणी हा शब्दकोश व्यापाऱ्याला अनुसरून आहे पण त्या आमच्या उरावर येऊन बसलं झालं आम्ही वाणी 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 झालं निघालं हे बरी थोबाड करून तिकडच ह्याला येच नाही पेच नाही काही कळणं गरजेचं आहे संत साहित्य परंपरा महापुरुषांनी काय दिलंय हे कळणं गरजेचं आहे हा या पोत्या उरावर बसल्या आणि परमरस लोप पावला या पोत्या उरावर बसल्या ज्ञानेश्वरी लोप पावली या पोत्या उरावर बसल्या लक्ष्मण गाथा लोप पावत चालला या पोत्या उरावर बसल्या मन्मथ माऊलीचा गाथा लोप पावत चालला आज कुणाच्या घरामध्ये मन्मथ माऊलीच्या गाथ्याचं पारायण होते हातवरी करा सत्यनारायणाच्या पोत्या हातच कुणाचा खाली राहणार नाही मला माहिती आहे थोडं सुज्ञ व्हा या चमत्कार फिमत्काराने काय तुमच्या जीवनामध्ये होत नाही बुडलेली नाव जर वरी असं चमत्कारातून आली असती होय बुडलेल्या नावेचा चमत्कार आहे की त्याच्यात येड्याचा नाद सोडून द्या सुज्ञ व्हा सुज्ञ संतांनी हे पाखंड काढून टाकलं तरी आमच्या डोक्यातलं पाखंड अजून गेलेलं नाहीये आम्ही कर्मकांडामध्ये बुडण्यामध्ये परमार्थ समजतो आम्ही कर्मकांड करण्यामध्ये स्वतःला धन्य समजतो कर्मकांड जेवढं झालं तेवढं आम्ही धार्मिक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही अस्तित्वात धार्मिक नाहीये कारण की आमची धर्मनिरपेक्षता पूर्णपणे बुडालेली आहे आम्ही निरपेक्षतेमध्ये कधी जगलोच नाही
आम्ही कधी धर्माची धारणच केली नाही, मग धर्म काय कळणार आहे? आणि ज्याला धर्मच कळत नाही, धर्म त्याचा संरक्षण कधी करू शकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून मन्मथ बसवलिंग प्रभू म्हणत आहेत, समस्त पाखंड शीघ्रची खंडावे, भक्ती सुख द्यावे जना लागी. काढून टाका हे सगळं थोथांड बारदाना. फक्त आणि फक्त देवाच्या देवाऱ्यावरती आपल्या संतांच्या परंपरेचे गाथे असावेत आणि गाथ्यांचे पारायण होऊ द्या घरात. परमरहस्याचे पारायण करा. आपला आचार काय, विचार काय, आपली संस्कृती काय, आपला धर्म काय, हे ज्ञान होईल. आमचा आचार आम्हाला माहिती नाही, आमचा विचार आम्हाला माहित नाही, आमचे संस्कार आम्हाला माहित नाही. उठला निघाला साईबाबाला. कुठला साई, कोण साई? आम्हाला बसवांना कळला नाही म्हणून आम्ही कुठं तर दुसरीकडे भैकलो. आम्हाला ज्ञानोबा तुकोबा कळला नाही म्हणून आम्ही भैकलो. आम्हाला लक्ष्मण महाराज, बसवलिंग प्रभू, लिंगेश्वर प्रभू, मन्मथ माऊली कळले नाहीत म्हणून आम्ही भैकलो. आणि आम्ही भैकून कुणाच्याही पोत्या गोळा करू लागलो. चमत्काराच्या, नमस्काराच्या, कुठं तर लॅटरीच्या. त्या पाखंडाला काढून टाका. नानाविध कर्मकांडाच्या उपासना बंद करा. काही गरज नाहीये. अरे बघा थोडं इस्लाम धर्माकडे, बघा थोडं जैन धर्माकडे, बघा थोडस शीख धर्माकडे, बघा थोडस ख्रिश्चन बांधवाकडे. घेतात कोणा चमत्काराची पोती हातात? आहेत का त्यांच्या चमत्काराचा बारदाना? डोक्याचा वापर करा. हे कीर्तन म्हणून ऐकू नका. काहीतरी आपल्यात परिवर्तन होणार आहे म्हणून ऐका. कीर्तनासारखं ऐकू नका. हे शब्द ऐकल्यानंतर तुमच्यामध्ये परिवर्तन व्हावं आणि तुमच्या देवाऱ्यावरल्या या थोथांड बाबांच्या सगळ्या पोत्या उकंड्यामध्ये जावं आणि संतांच्या झापलेल्या पोत्या उघडून तुमच्या माथ्यात यावं. ज्याच्या माथ्यात गाथा गेला, त्या माथ्याचं सोनं झालं, हे लक्षात घ्या. त्या घराचं स्वर्ग झालं. इदे स्वर्ग हा ते स्वर्ग आहे. कारण की संतांनी आम्हाला आचार शिकवला. आचार वे स्वर्ग अनाचार वे नरक. इदे अंतरंग शुद्धी, दे बहिरंग शुद्धी, इदे मम कुडल संगम प्रसन्न माडदरिती. अरे परमात्मा कशाने प्रसन्न होतो? तुमच्या या पोथ्या वाचल्यानं होत नाही, तुमच्या या कर्मकांडानं होत नाही, तुमच्या या शांत्या फिंत्यानं होत नाही, तुमच्या वेगवेगळ्या उपासनेनंच देव प्रसन्न होत नाही. देव उपासनेचा विषय नाहीये, देव होण्याचा विषय आहे. देव पहावयासी गेलो, देवची भुवनिया झुंजो गेलो वैरे तो देव स्वजाती. झुंजो कोणा प्रती झाले बसवलिंग म्हणे पुरे खटाटोप झालो आपोआप देवच. अरे तुम्ही देव आहात एवढा अकलीत येऊ द्या. म्हणून अगोदर माणूस व्हा हे संतांनी सांगितलं. म्हणून तुमच्यातला पाखंड काढून टाकला. अण्णा बसवांना एकच सांगायचे, कायक हाच कैलास आहे. माणूस हा एकमेव धर्म आहे आणि शिवपूजा ही त्याची एकमेव प्रार्थना आहे. जगात शिवभक्तांपेक्षा कोणी मोठा नाही आणि माझ्यापेक्षा कोणी लहान नाही, हे स्वाभिमानानं सांगणारे 770 अनुभव मंडपातील शरणांना समोर घेऊन अण्णा बसवांनी वर्ण व्यवस्था, उच्च निशता, लिंगभेद या सगळ्या गोष्टी उपडून फेकून टाकल्या. ढोर जातीचा ककैया असेल, कुंभार जातीतला गुंडैया असेल, धोब्याचा मडीवाळा माचैया असेल, मातंगाचा चेन्नैया असेल, अशा 18 पगड जातीला अण्णा बसवांनी एकत्रित केलं. ईवणमव 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 इदे अणुसदरय्या. हा माझा आहे, हा माझा आहे, हा माझा आहे. या विश्वामध्ये पहिल्यांदा जर स्त्रीचं दास्यत्व कुणी मुक्त केलं असेल तर त्या अण्णा बसवांना. स्त्रियांना अक्षर ज्ञान जर कोणी दिलं असेल तर त्या अण्णा बसवांना.
स्त्रियांना मुक्त विचार करण्यासाठी परवानगी जर कोणी दिला असेल तर ते अण्णाबसवांना. लोकशाहीची जननी असणारी अनुभव मंडपामध्ये सदस्यत्व स्थान कोणी दिलं असेल तर ते अण्णाबसवांना. ಈವನಮ್ಮವ 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 ಇದೇನು सदरಯ್य. हा परका आहे, हा बसवांनाकडे शब्दकोश नाहीये. म्हणून प्रत्येकाला आपलं करून घेतलं, प्रत्येकाच्या हृदयावरती लिंग बांधलं आणि सांगितलं बाबा हा परमात्मा तुझा देव आहे, याची उपासना कर आणि शेवटी देवच हो. ही क्रिया अंतिम चरणामध्ये. बसवलिंग म्हणे शिवाज्ञाधारी, 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 निघाला सत्वरी मृत्यू लोका, निघाला सत्वरी मृत्यू लोका, मृत्यू लोका, निघाला सत्वरी मृत्यू लोका. निघाला सत्वरे, निघाला निघाला सत्वरे मृत्यू लोका, निघाला सत्वरे मृत्यू लोका, मृत्यू लोका, मृत्यू लोका. मृत्यू
लोका निघावा सत्वरी सत्वरी मृत्यू लोका मृत्यू निघावा सत्वरी मृत्यू लोका निघावा सत्वरी मृत्यू लोका निघाला सत्वरी मृत्यू लोका निघाला सत्वरी मृत्यू लोका स्वलिंगमने आज्ञा स्वलिंगमने सेवा आज्ञाधारे स्वलिंगमने सेवा आज्ञाधारे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये बसवलिंग प्रभू सांगू लागले, बसवलिंग म्हणे शिव आज्ञाधारे निघाला सत्वरी मृत्यू लोका. परमात्म्याची आज्ञा घेतली. परमात्म्याने जे ज्ञान दिलेलं आहे, जे ज्ञान ईश्वराने प्रमथगण नंदिकेश्वरांना दिलेला आहे, ते ज्ञान वचनांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. ते ज्ञान ज्ञानोबा माऊलीने ज्ञानेश्वरीतून दिलेलं आहे. ते ज्ञान परमरहस्यातून मन्मथ माऊलीनं दिलेलं आहे. ते ज्ञान तुकोबारायांनी गाथ्यातून आपणाला दिलेलं आहे. तेच ज्ञान लक्ष्मण आदी संतांनी आपल्या वाङ्मयातून ज्ञान दिलेलं आहे. पण या पोत्या आम्ही बाजूला सारल्या आणि नको त्या उपट सोंब्याच्या पोत्या देवाऱ्यावर ठेवून हळद कुंकू लावून वाचू लागल्या. म्हणून विनंती आहे, या पाखंडाला बळी जाऊ नका. संतांचं खरं साहित्य आत्मसात करा. त्या साहित्याप्रमाणे हे जीवन बनतं का पहा. ज्याला त्या साहित्याप्रमाणे अंशताही जगता आलं, ते जीवन धन्य आहे, ते जीवन स्तुती आहे, ते जीवन प्रिय आहे, तेच जीवन योग्य आहे. म्हणून अशा पद्धतीची सरळ साधी सात्विक आणि धर्मपरायण भक्ती आपल्या सगळ्यांना घडो. एवढं अभिष्ट चिंतन. कीर्तनाची वेळ संपलेली आहे. कीर्तन तसं भरपूर मोठं असतं, पण काही गोष्टीला मर्यादा आहे. म्हणून आपण आज या ठिकाणी या कीर्तनाचा निरोप घेत असताना भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये मागील 21 वर्षापासून अत्यंत सुंदररित्या या अखंड शिवनाम सप्ताहाला स्वरूप देण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये याची सुरुवात झाली, म्हणजे अस्ताव्यस्त स्वरूपातून. पण जसं जसं तुम्ही भगवान सिद्धेश्वराशी जुळत गेला, तशी तशी कृपा होत गेले. भगवंत आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत गेले आणि त्याच्यातून आज हे भव्य दिव्य असं हे स्वरूप आपणाला पाहायला मिळतंय. त्यामध्ये या ग्रामातील सर्व यशवंत, कीर्तिवंत, गुणवंत, कलावंत, अबाल, वृद्ध यांचं सहकार्य मोलाचं आहे. त्यामध्ये या ठिकाणी विद्यमान असणारे मग भारती महाराज असतील, या मंदिर कमिटीची ट्रस्टी असेल, इथं सेवा दातृत्व समर्पण करणारे स्वामी मंडळ असतील, आणि सिद्धेश्वराप्रती असीम भक्ती ज्यांच्या अंतःकरणामध्ये असेल, ते समस्त ग्रामस्थ असतील. आता एकाचं नाव घेणं योग्य नाही. सगळ्यांच्या सहकार्यातूनच हे घडत असतं. एकामुळे काहीही घडत नाही. म्हणून तुम्हा सर्व ग्रामवासियांना, या सप्ताह समितीला, या मंदिर नियोजन समितीला खूप खूप धन्यवाद देऊन, या परंपरेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आपले योगदान देणारे आपले बसवेश्वरजी, त्यांचं सरनेम काय आहे? नागठाणे परिवार.
आमचं यजमान ज्यांनी आत्ता स्वीकारलं स्नान पूजा प्रसाद ज्यांच्याकडे होता, नागठाणे परिवार असतील आणि आमचे शिंदे परिवार, आमचे मारुती महाराज असतील, आमचे मच्छिंद्र दादा असतील, आमचे बसवेश्वर भैया असतील, आता बाकी कुणाची नावं माहिती नाहीत बरं का, क्षमा असू द्यावी. पण गावातील सगळी गुणवंत मंडळी यांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. सगळ्यांना शब्दसुमनांच्या माध्यमातून धन्यवाद, त्यांचे आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट नियोजन करत असताना संप्रदायातील अत्यंत गुणवंत, कलावंत, यशवंत, कीर्तिवंत असे गायनवृंद म्हणजेच आमचे भक्ती पारायण, संगीत विशारद मारुती महाराज असतील आणि त्यांचेच लहान बंधू, त्यांच्याच गावामध्ये राहणारे पांडुशीकर म्हणजे आमचे हनुमंत महाराज. महाराजांची भेट नेहमी होत असते, पण थोडस हनुमंत महाराज असतील, अत्यंत विनम्र भावनेने ते सेवा करत असतात. आमचे भुरे महाराज असतील आणि आमचे युवा मृदंगाचार्य स्वामी महाराज, देशमुख महाराज, ओमकार महाराज देशमुख, म्हणजे ते स्वामी का आलं, आमचे ओमकार आहेत ना, त्याच्यामुळे स्वामी आलं बरं का, म्हणून ओमकारजी देशमुख. वा वा वा, सुंदर सुंदर. म्हणून ओमकारजी असतील, या पूर्ण सप्ताहाला लाईव्ह स्टेशन देणारे आणि जनसामान्यापर्यंत पोहोचवणारे आमचे ओमकारजी असतील, त्यांचे सहकारी मित्र असतील, युवा सर्व मंडळी असतील, त्याचबरोबर आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे आमची वाणी पिंपळगाव येथील सर्व आमचे आत्मीय, आमच्या सर्व माता असतील, आमची मारुती दादा अण्णा असतील, बाकी उपस्थित बाहेरगावची बरीचशी मंडळी आली आहेत. परळीच्या माझ्या मायमाऊल्या हे आलेल्या आहेत. आमची विनीकरी आप्पा, सोबदार आप्पाचं तर करावं तेवढं नवलं आहे बरं का, या वयात सुद्धा एवढं म्हणजे किती भजनाचा आनंद आहे हो, गाऊ नाचू आनंदाने, है ना, पाहू कैलासचे केणे, असा आनंद ते स्वतःही घेतात आणि आपणालाही देतात बरं का. म्हणून आमचे सोबदार महाराज, सुंदर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे, उत्कृष्ट साऊंड सिस्टम आदी उपस्थित सगळ्यांना अभिवादन. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन झालेली शिवा भगवान सिद्धेश्वराच्या चरणी, पवित्र चरणी समर्पित करून शेवीला पूर्णविराम. गुरुराज जय गुरुराज.